छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीने या ग्रामीण म्हणजे एखाद्या छोट्या गावातून एका तरुणानं एक स्टार्टअप सुरू केला आणि केंद्रानं या स्टार्टअपला आता पाठबळ दिलेलं आहे. विशेष म्हणजे या स्टार्टअपमुळे पोलिसांच्या कामामधील मोठे अडथळे दूर होणार आहेत. तसंच हे काम जे आहे हे सुकर होणार आहे. आणि हे सगळं आजच्या AI टेक्नॉलॉजी आणि ॲप्सच्या माध्यमातून होतंय. जेनेटिक्स नावाची केंद्र सरकारची जी एक ग्रामीण भागातील युवकांसाठी किंवा टेक्नॉलॉजी संदर्भामध्ये एक स्पर्धा होती, कॉम्पिटिशन होती आणि याच्यामध्ये 114 स्पर्धकांपैकी चांगल्या पहिल्या 10 पैकी आलेले हा हरीश आहे. ज्यानं अवघ्या 22व्या वर्षी काय आपल्या ॲपचं नाव आहे, कॉप मॅप नावाचं ॲप जे आहे हे डेव्हलप केलेलं आहे. या मॅप जो हा कॉप मॅप आहे यानुसार पोलीस कुठे उभे आहेत, ते पेट्रोलिंग कुठल्या एरियामध्ये करत आहेत, हे सगळं जे आहे हे आता ऑटोमॅटिकली या ॲपवर दिसणार आहे. विशेष म्हणजे आता जर सध्या बघितलं तर पोलिसांना आपलं लोकेशन व्हॉट्सअपच्या आपल्या अधिकाऱ्यांच्या ग्रुपवरती टाकावं लागतं की आम्ही सध्या इथे बंदोबस्तासाठी उभे आहोत, किंवा कुठे हजेरी लावायची असेल तर पर्सनली एक अधिकारी तिथे लागतो की कुठला जो आहे कर्मचारी कुठल्या ठिकाणी सध्या उपस्थित आहे लोकेशनला. नेमकं कसं पोलिसांचं काम सुकर होणार आहे आणि कसं या वयाच्या 22व्या वर्षी तरुणानं हे सगळं मिळवलं, त्याच्यासोबत आपण बातचीत करूया. हरीश, अभिनंदन की तुझं केंद्रीय स्तरावरती ऍप जे आहे हे स्वीकार झालेला आहे. काय नेमकं हे सगळी कॉन्सेप्ट आहे? ही कॉन्सेप्ट अशी आहे की नॉर्मली जेवढे काही पोलीस ऑपरेशन आता सध्या तरी घडत आहे हे पूर्णपणे मॅन्युअली घडत होते. सो 2022 मध्ये आम्हाला एक प्रॉब्लेम स्टेटमेंट होता रिगार्डिंग द ट्रॅकिंग ऑफ ऑफिसर्स. सो आम्ही तिथून हा प्रॉब्लेम स्टेटमेंट बघितल्यानंतर आम्ही ऑन फील्ड 2022 पासून तर 2023 पर्यंत 2024 पर्यंत कंटिन्युअसली जेवढे पण पोलीस ऑफिसर्स होते आमच्या परिसरामधले त्यांच्यासोबत आम्ही भेटलो. जे मोठे अधिकारी होते त्यांच्यासोबत आम्ही भेटलो, त्यांचे रिक्वायरमेंट्स घेतल्या, त्यांचे काही डे टू डेज ऍक्टिव्हिटीज राहतात त्या पूर्णपणे आम्ही रिक्वायरमेंट गॅदर केल्यानंतर एक प्लॅटफॉर्म डिझाईन केला, जेणेकरून ज्यांचे पूर्ण जे पोलीस ऑपरेशन्स घडतात ते पूर्णपणे डिजिटली मॅनेज हो. प्लस त्यांचे जे लाईक हार्ड कॉपीज वगैरे असतात ते जे मेंटेन ठेवतात आतापर्यंत, ते त्यांची पूर्णपणे जी प्रोसेस आहे ती तुटू नये, ती पण मेंटेन राहावी. ज्याने त्या संकल्पनाने आम्ही एक AI बेस्ड PDF ऑप्शन पण दिलंय, जेणेकरून ज्या काही ऑपरेशन्स घडतात त्या ऍट द लास्ट त्यांना एक PDF पण जनरेट होते, जेणेकरून त्यांची जी जुनी प्रोसेस आहे ती कंटिन्युअसली आता पण फॉलो होईल, प्लस एक डिजिटल प्रोसेस पण ते फॉलो करतायत त्यासोबतच. जेनेटिक्स नावाची नेमकी काय ही सगळी स्पर्धा होती केंद्र सरकारची आणि याच्यातून तुम्ही कसे पास आउट झालात? ही स्पर्धा मेनली जे नॉर्मली जे स्टार्टअप्स राहतात, जे अपकमिंग फेजेसमध्ये असतात, जे प्रोटोटाईप डेव्हलपमेंटसाठी जे फंड्स वगैरे बघतात, ही त्यांच्यासाठी असते. सो बेसिकली हा फंड त्यांच्यासाठी दिला जातो. सो आम्ही त्या स्पर्धेसाठी अप्लाय केलेलं मॅजिक इन्क्युबेशन थ्रू. आम्ही जवळपास लास्ट मंथ अप्लाय केलेलं यासाठी नोव्हेंबरमध्ये. मग त्यामध्ये आमचे प्रेझेंटेशन झालेले, मग त्या प्रेझेंटेशन नंतर आमचं सिलेक्शन झालं या फंडसाठी. मला फक्त एकदा समजावून सांगा की कसं नेमकं कशा पद्धतीनं या सगळ्या ऍपची आता मदत होऊ शकते आणि या स्पर्धेमध्ये या ऍपला एवढं चांगलं स्थान मिळालं. येस, बेसिकली काय राहतं की नॉर्मली जे पेट्रोलिंग्स वगैरे जे चालतात त्याच्यामध्ये ऑफिसरचे डिटेल्स वगैरे आपल्याला जे मॅन्युअली असतात ते भेटत नाही. आता नॉर्मली मी स्वतः जेव्हा पेट्रोलिंग जेव्हा टेस्ट करत होतो, जेव्हा मी ट्रॅव्हलिंग करतो तेव्हा मी स्वतः माझा प्रोडक्ट टेस्ट करतो, तेव्हा आता जसं जसं आता मॅपमध्ये दिसतंय, आता ही जी डार्क ब्लू लाईन आहे ही माझी प्लॅनिंगची मॅप आहे, प्लॅनिंगची लाईन आहे की मी एवढं ट्रॅव्हल केलं गेलं पाहिजे होतं. सो मी टेस्ट करताना मी रोबस्ट टेस्ट करायचो. लाईक जिथं जिथं ही लाईट स्काय ब्लू लाईन दिसते तिथं तिथं मी माझं लोकेशन ऑन ठेवायचो. नंतर जिथं रेड लाईन आहे तिथं मी माझं लोकेशन ऑफ ठेवायचो. हे पूर्णपणे या जे हायर लेवल ऑफिसर्स असतात, जे वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांना समजतं की ऑफिसर कोणत्या ठिकाणी ऑनलाईन होता, कोणत्या ठिकाणी ऑफलाईन होता, और कोणत्या ठिकाणी त्यांचं लोकेशन चाललं गेलेलं होतं. सेम मी जसं बंदोबस्त दाखवतो, बंदोबस्त पण सेमच आहे की लाईक मला मल्टिपल ऑफिसर्स एखाद्या स्पॉटला जर असाइन करायचे तर मी एक स्टॅटिक पॉईंट असाइन करतो आणि इथं मल्टिपल ऑफिसर्स असाइन करून देतो या लाईक या स्टॅटिक पॉईंटला. आणि या स्टॅटिक पॉइंटच्या बाहेर जर ऑफिसर गेला तर काय होतं? हो, बरोबर. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांना काय असतं की माझे ऑफिसर्स या जागेवर प्रेझेंट आहेत की नाही हे बघणं खूप जास्त गरजेचं असतं. मग जसं की ऑफिसर या स्टॅटिक पॉईंटमध्ये एंटर करतो, त्याची अटेंडन्स मार्क होऊन जाते ॲज अ प्रेझेंट. जसं की करून इन केस ऑफिसरला स्टॅटिक पॉईंट जर सोडावा लागतोय काही कारणास्तळी, किंवा मग चुकून सोडला जातोय, किंवा मग
काही घटनांमुळे सोडावा लागतोय, तर एक ऑटोमॅटिकली अलर्ट चाललं जातं पोर्टलला, जेणेकरून पोर्टलला समजलं जातं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजून जातं की XYZ ऑफिसर या लाईक या स्टॅटिक पॉईंटच्या बाहेर गेलेला आहे. जर काही कारण वगैरे असेल तर ते मोबाईल ऍप थ्रू कॉन्स्टेबल किंवा जो असाइन्ड ऑफिसर असेल तो त्या पोर्टलला असाइन करून देईल. नक्कीच आपण बघू शकतो. आणि यानंतर आता पुढच्या काय प्रोसेस असतील, तुम्हाला गव्हर्नमेंट कडून कशा पद्धतीचा सपोर्ट मिळतोय? यानंतर आमचा असा प्लॅन आहे की लाईक आम्ही 10 ते 15 दिवसामध्ये आम्ही पहिले पायलट टेस्टिंग सुरू करणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की माझं ग्रॅज्युएशन धुळ्यामध्ये झालेलं आहे आणि आमचा जो बेस होता, जो प्रोडक्ट कॉपमॅप, आमची सुरुवात धुळ्यापासूनच झालेली. तर आमचे जे SP आहे श्रीकांत धिवरे सर, तर त्यांनी आम्हाला कंटिन्युअसली अप्रोच केलं होतं की लाईक लवकरात लवकर प्रोडक्ट लॉन्च करावा. सो आमचा तोच प्लॅन आहे की येणाऱ्या 10 ते 15 दिवसात लवकरात लवकर धुळ्या जिल्ह्यामध्ये हा कॉपमॅप प्रोडक्ट लॉन्च व्हावा. मग पूर्णपणे 1 महिना पायलट टेस्टिंग चालेल आणि त्वरित 1 महिना झाल्यानंतर आम्ही नाशिक आणि संभाजीनगरमध्ये याची पायलट टेस्टिंग सुरू करणार आहेत. ही पायलट टेस्टिंग जवळपास एक महिना 3 जिल्ह्यांमध्ये चालेल फ्रीमध्ये. मग त्यानंतर आमचा मेजर फोकस असेल नाशिकमधल्या 2027च्या कुंभमेळ्यासाठी. जसं की तुम्हाला माहिती आहे की लास्ट टाइम प्रयागराजमध्ये कुंभमेळा झाला होता. खूप जास्त करोडांनी संख्या आली होती. तर तिथं ना पोलीस ऑपरेशन्स हँडल करणं खूप जास्त डिफिकल्ट बनलेलं होतं. सो आमचा तोच प्लॅन आहे की महाराष्ट्र आपल्या जन्मभूमीमध्ये जर असा एक मोठा इव्हेंट घडतोय, तर आमचं पण कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असावं ॲज अन इंजिनियर. सो आम्ही असं ठरवलंय की कुंभमेळ्याची तयारी आम्ही आतापासूनच सुरुवात करून देऊ, जेणेकरून आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये ऑन फील्ड स्वतः जाऊन त्यांचे रिक्वायरमेंट्स घेणार, कुठं काय गोष्टी असणार आहे, पूर्ण इव्हेंटचे प्लॅनिंग कशा होणार आहे, किती ऑफिसर्स येणार आहे, किती लोकसंख्या असणार आहे, त्यानुसार आम्ही प्लॅन करू आणि त्यानुसार आम्ही कॉपमॅपला डेव्हलप करू आणि पूर्णपणे जो कुंभमेळ्याचा जो इव्हेंट आहे तो सोयीस्कर होण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नवीन तरुणांना किंवा जे इंजिनिअरिंगकडे वळताय, AI टेक्नॉलॉजीकडे वळताय, यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, काय मोटिवेशन द्याल? आज तुम्हाला 10 लाखाचं फंड सुद्धा गव्हर्नमेंटकडून या सगळ्या प्रोजेक्टसाठी मिळालेलं आहे, तर काय सांगाल? माझं एवढंच म्हणणं राहील की मोस्टली जे स्टुडंट्स वगैरे असतात त्यांनी कम्प्लिटली जॉब ओरिएंटेड किंवा मग जॉबकडे न शिफ्ट होतात नवीन टेक्नॉलॉजीजला अडॉप्ट करावं आणि नवीन टेक्नॉलॉजीज थ्रू जे डे टू डे जे लाईफ चालतात, जे जवळपास घडणाऱ्या गोष्टी आहे त्या किती सोप्या बनू शकतात, त्या किती म्हणजे डिजिटली हँडल होऊ शकतात, त्याच्याकडे बघणं जास्त गरजेचं आहे. जसं मी पण मला पण माहिती नव्हतं की पोलीस ऑपरेशन्समध्ये एवढ्या प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा मग डिजिटली आहेत की नाही हे मला माहित नव्हतं. जेव्हा मी स्वतः ऑन फील्ड गेलो, जेव्हा मी पर्सनली बोललो ऑफिसरांसोबत, जेव्हा मी मल्टिपल ऑफिसर सोबत बसलो, तेव्हा मला कळालं की त्यांची रिक्वायरमेंट कशा आहे, कोणत्या प्रॉब्लेम सोबत ते फेस करताय, मग त्या कोणत्या प्रकारे सॉल्व्ह होईल, मी त्याचा प्रयत्न केला. माझं हेच म्हणणं आहे तरुणांसाठी की पूर्णपणे जॉब ओरिएंटेड नकाच राहू, की जे आपल्या जवळपास मध्ये घडणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे त्या डिजिटली कशा हँडल होतील किंवा मग त्या सोप्या किती होतील AI थ्रू, ते बघणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच आपण बघितलं की आजच्या काळामध्ये जेवढं सोपं आता गुन्हेगारांना शोधणं झालेलं आहे, कारण त्याच्यामध्ये सायबर असेल, टेक्नॉलॉजी असेल, याचा वापर आहे, तेवढंच आता पोलिसांचं स्वतःचं ऑपरेशन जे आहे ते सुद्धा सुकर होऊ शकतं या कॉप मॅप नावाच्या ऍपमुळं. 22व्या वर्षी या तरुणानं ही एक मोठी कामगिरी केलेली आहे. आणि एकूणच जर बघितलं तर आतापर्यंत जे मॅन्युअली ऑपरेशन्स पोलिसांचे चालायचे, मग ते हजेरी लावणं असेल किंवा मग पेट्रोलिंग असेल, या ठिकाणी व्हॉट्सअपवरती त्यांना आपलं लोकेशन पेट्रोलिंगचं पाठवावं लागायचं, किंवा जी हजेरी असेल एखाद्या ठिकाणी बंदोबस्ताची, त्या ठिकाणी सुद्धा एखाद्या अधिकाऱ्याला संपूर्ण यंत्रणेवरती वॉच ठेवावं लागायचं. मात्र आता हे ऍप जे आहे किंवा हे पोर्टल आहे, हे खूप मदतगार ठरणार आहे, कारण याच्यावरूनच एखाद्या कर्मचाऱ्याचं, अधिकाऱ्याचं लोकेशन जे आहे हे आपल्या वरिष्ठांना कळू शकणार आहे. तो जर लोकेशनवरून स्थलांतरित झाला तर का झाला याचं कारणही समोर येऊ शकतं. आणि त्याचबरोबर पेट्रोलिंग सुद्धा GPS द्वारे करण्यात येणार आहे. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे सिम किंवा इथं जे आहे नेटवर्कचा सुद्धा इश्यू होण्याची शक्यता कमी आहे. एकूणच जर बघितलं तर अत्यंत उपयुक्त असं हे ऍप आहे आणि हे एका तरुणाने डेव्हलप केलेलं आहे. आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हे महत्वाचं ठरणार आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, बिडकीन.